त्यावेळेस त्या चेअरवर जो व्यक्ती बसतो तो कुठल्याही पक्षाचा म्हणून वागत नाही, परंतु राहुलजींना विरोधी पक्षनेत्यांना बोलूच न देणं, तो सरकारच्या विरुद्ध त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी एक शब्दही बोलू नये अशा प्रकारची आळमोठेपणाची भूमिका, अडेलतप्पपणाची भूमिका स्पीकरने त्या ठिकाणी घेतली हे संपूर्ण देशाने बघितलं आहे. आणि त्यामुळे आज मला वाटतं की विरोधी पक्षांना जर संविधानाने घटनेने ते संविधानिक पद असताना त्या पदाला जर न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात देशातील 125 कोटी लोकांना न्याय देण्याची भूमिका ही सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्षाची असते. आणि अशा वेळेस पूर्णतः एकतर्फी कारभार त्या ठिकाणी चाललेला होता आणि त्यामुळंच त्यांच्या विरुद्ध हा प्रस्ताव विरोधी पक्षाला आणावं लागला. शेवट देशातील 140 कोटी जनतेच्या अन्यायाविरुद्ध लढण्याचं काम विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी करत आहेत आणि ते त्यांची भूमिका ठामपणे म्हणत आहेत. सरकार त्यांना घाबरते आहे आणि त्या परिस्थितीत त्यांना त्यांचा आवाज दाबण्याचं काम सभागृहात वारंवार होताना आपण सर्वांनी बघितलं आहे. त्यामुळे काय होईल ते होईल, परंतु ओम बिर्लाजींची भूमिका ही मात्र पक्षपाती भूमिका आहे हे आता लपून राहिलं नाही. त्यासाठी त्या ठिकाणी अविश्वासाचा प्रस्ताव आणला. राष्ट्रपतीच्या प्रोटोकॉलला घेऊन भाजपकडनं आरोप केला नाही, भाजपाने किती वेळा त्याचं उल्लंघन केलं हे भारतीय जनता पक्षाला माहीत. त्याचा खुलासा ममता बॅनर्जींनी दिलेला आहे. त्या संदर्भात अधिक बोलण्याची गरज नाही असं मला वाटतं. तिसरा आठवडा आहे अधिवेशनाचा. नाही, अधिवेशनाचा तिसरा आठवडा आहे. संख्याबळ कमी जरी असलं तरी आज पाहतो आहे मी त्या ठिकाणी आता बजेट झाला. त्या बजेटवर चर्चा करण्यासारखं बजेटच नाही. महाराष्ट्र कंगाल झालेला आहे, भिकारी झालेला आहे. महाराष्ट्र पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे. अशा प्रकारची त्या बजेटवरून परिस्थिती सगळ्यांनी बघितली आहे. आज हा बजेट कोणासाठी? केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट होता, म्हणजे उद्योगपतींना आणि कंत्राटदारांना पोचण्यासाठीच हा बजेट होता. केवळ थातोरमातोर ते पात्र बनवून लिहून कर्जमाफीचा सोंग सरकारने केला. त्याच्या पलीकडे या बजेटमध्ये काही नाही. कर्जबाजारी झालेला महाराष्ट्र आहे. 67,000 कोटी रुपये व्याजाचा परतावा द्यावा लागतो. सरकारपाशी आहे काय? तुटीचा अर्थसंकल्प आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत भांडवली खर्च हा फक्त 12,000 कोटींनी वाढला. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राची अधोगती ही झालेली आहे आणि होत आहे हे आता लपून राहिलेलं नाही. बिनविरोधी झालेली आहे. विरोधी पक्षनेत्यांना कसं वाटतं? मला आता त्यांना जर भीतीच वाटत असेल विरोधी पक्षनेता त्या ठिकाणी सभागृहात बसूच नाही. सत्ताधाऱ्यांचं जे काही पाप चाललेलं आहे, महाराष्ट्राची लूट चालली आहे, कमिशनखोरी चाललेली आहे, यामध्ये त्यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर विरोधी पक्षनेता दिसता कामा नये ही जर भूमिका असेल आणि त्या पद्धतीनं त्यांनी ठरवलंच असेल तर मला वाटतं की ते करणार नाहीतर थोडी जरी लोकशाहीवर संविधानावर यांचा विश्वास असेल तर मात्र ते केल्याशिवाय राहणार नाही. परंतु मला वाटतं की हे सरकार संविधानावर विश्वास ठेवून चालणार नाही अशीच या सरकारची भूमिका आहे. भारत तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन झालेला आहे. काय शुभेच्छा आहेत. आज भारत हा क्रिकेटमध्ये T20मध्ये वर्ल्ड चॅम्पियन झाला. कालची मॅच सगळ्यांनी बघितली. म्हणजे आम्हाला वाटत होतं की फार अटीतटीची ही मॅच होईल, परंतु एकतर्फी ही मॅच झाली. पूर्ण भारतीय टीमचं, क्रिकेट टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. भारत ने जो परफॉर्मेंस किया है वर्ल्ड ट्रॉफी जीतने के लिए, मुझे बहुत हम सबको भारतवासियों को खुशी है. और जिस तरह से
भारतीय टीम ने अपना परफॉर्मेंस किया। ऐसा लग रहा था कि न्यूजीलैंड के साथ में बड़ा कड़ा मुकाबला होगा, पर एक तरफा निकाल वो जीत वहाँ पे हासिल हुई और सभी प्लेयरों ने अपने एक अच्छा खेल का प्रदर्शन किया। मैं हम सभी को बहुत बहुत बधाई देते हैं।